नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। अकोला महानगरात निघाली भव्य दिव्य रामनवमी शोभायात्रा। शोभायात्रेत राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार आकाशजी फुंडकर झाले सहभागी। स्वर्गीय आमदार गोवर्धन शर्मा प्रणित विहित रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने रविवारी अकोला महानगरात राम जन्मोत्सवाच्या पारंपरिक शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले। लाखोंच्या संख्येने रामभक्तांनी यामध्ये सहभागी होऊन श्रीरामाच्या गजरात शोभायात्रेचा आनंद घेतला। सायंकाळी राजराजेश्वर मंदिरापासून सुरू झालेल्या या भव्य शोभायात्रेत रामभक्तांचा जल्लोष बघायला मिळाला। शोभायात्रेची सुरुवात राजराजेश्वर मंदिरात श्रीरामाचे पूजन करून करण्यात आले। या पूजन सोहळ्यात प्रमुख पाहुण्यांमध्ये राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार आकाशजी फुंडकर, खासदार अनुपजी धोत्रे, आमदार रणधीरभाऊ सावरकर, आमदार वसंतजी खंडेलवाल, आमदार हरीशजी पिंपळे यांच्यासह अनेक प्रतिष्ठित व्यक्तिमत्वे उपस्थित होती। ही शोभायात्रा जय हिंद चौक, सिटी कोतवाली, टिळक रोड, जुना कपडा बाजार, जैन मंदिर, गांधी चौक मार्गे मार्गक्रमण करीत या शोभायात्रेचे सिटी कोतवाली चौकात माजी महापौर मदन भरगड यांच्या स्वागत व महाआरतीने मोठ्या भक्तिभावात समापन करण्यात आले। या शोभायात्रेचे महानगरातील विविध संस्था, व्यक्ती व संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले। तसेच अकोला पश्चिम मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी गांधी मार्गावर या शोभायात्रेचे जल्लोषात स्वागत करीत रामभक्तांना शुभेच्छा दिल्या। तसेच अनेक प्रतिष्ठान व संस्थांनी शोभायात्रा रामभक्तांना शीतल जल, आईस्क्रीम, शरबत, विद्युत रोषणाई, पुष्पवृष्टी करीत या शोभायात्रातील श्रीरामाच्या झाकीचे पूजन करीत वितरण केले। शोभायात्रा समितीच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही शोभायात्रेत सहभागी असणाऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांसाठी राणी सती धाम येथे महाप्रसाद आयोजित केला होता। त्याचा लाभ हजारो रामभक्तांनी घेतला। या शोभायात्रेत हजारो अकोलेकर सहभागी झाले होते। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।